वा, लई जबऱ्या जेवण झालं बघ आज. आणि लाडवाचा तर नादच करायचा नाही. रव्या खोबऱ्याचं लाडू होतं साधं. त्यात कसलं आलंय एवढं कौतिक? आणि आमच्या पप्पांकडं का नाही सोन्या चांदीचं लाडू असंच पडलेलं असतं. तुला कौतिक एवढं नसते बघ कुठल्या गोष्टीचं. अगं लाडू खाल्ला ना आईची आठवण आली. ती बी असंच लाडू बनवायची. या घरात नेमकं काय चाललंय जरा जरा कळल काय आम्हासनी? कशाचं काय चाललंय? हेच रव्या खोबऱ्याचं लाडू, आईची आठवण, हे समजा मधनच कुठनं उगवलं? उगवलं असंच. आणि तुला काय करायचंय? आमचा फॅमिली मॅटर आहे. तुला इंटरेस्ट असतो काय कधी? काय मॅटर आहे सूरज? आम्हासनी बी माहित करून घ्यायचंय. काय माहित करून घ्यायचंय? काय म्हणजे? सूरज, आम्ही ज्या घरची सून आहे त्या घरचा इतिहास आम्हासनी बी कळला पाहिजे की. आणि आता तू बायकोला नाही सांगणार तर कुणाला सांगणार आहेस बरं? सांग की काय झालं होतं ते. आज अचानक चांगलं कसं बोलायला लागलीस? वहिनीने शिकवणी घेतलेली दिसते तुझी. तू सांगणार आहेस का नाही तेवढं सांग. अगं सांगतो बस. अगं बस की. त्याचं काय आहे, लहानपणी मी लय आगाऊ होतो. अगं रोज कुणा संकट तरी भांडण व्हायची माझी. अगं शाळेत अशी दादागिरी करायचो की नाही की बसच. अगं सगळी लई घाबरायची मला. एकदा तर शाळेत बंदूक घेऊन गेलतो. सगळी पोरं आणि मास्तर लागली पळायला. म्हणलं बघू किती पळत्यात. तू तुझंच कौतिक सांगत बसणार आहेस काय? हे समजा नाही ऐकायचं आमसनी. हो तुझं तुझ्याजवळ. बस तिकडे बोंबलत. सांगायला जायचं तर तुझं. आता काय अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी. चल नंदिता. सूरज, सूरज म्हणजे आमचा नवरा लहानपणी एकदम असा डॅशिंग होता म्हणायचं की. सूरज पुढं सांग की. बरं आम्ही जे विचारतोय ते नंतर न सांग. सूरज, आज सकाळपासून घरात काहीतरी वेगळंच चाललंय बर का. राणा भाऊजींच्या लहानपणचं कसला तरी फोटो बी गावलाय म्हण. आणि त्या फोटोवरनच राणा भाऊजींच्यात आणि जाऊबाईंच्यात काहीतरी धुसफूस झाल्या म्हण. कधी? जेवताना असं काय वाटलं नाही. अरे नवरा बायको मधली भांडण आहे असं समद्यांसमोर धावत्यात काय? हे बघ सूरज, आम्हासनी जर नीट कळलं काय झालंय तर आम्ही त्या दोघांमधली धुसफूस मिटवतो. बघ बाबा, तुला जर आपल्या भावाचा संसार नीट चालावा असं वाटत असेल तर जे काही झालंय ते समजून नीट सांग बरं आम्हासनी. धुसमुस. अगं रानादाच्या लहानपणी एकच गोष्ट चालती. त्यानं शाळा सोडली होती. पण राणा भाऊजी शिकलेलं नाहीत हे तर जाऊबाईसनी माहिती की. दुसरं काही झालंय काय मग? दुसरं दुसरं म्हणजे एकच की आई गेली ती माझ्यामुळं असं वाटते रानादाला. म्हणजे त्यानं काहीतरी परीक्षेत गोळ केला होता आणि म्हणून आई हाय खाऊन गेली असं वाटते त्याला. असं आहे भय. म्हणजे म्हणून राणा भाऊजींनी शाळा सोडली? होय, तेव्हापासून रानादानं शाळेचा 36चा आकडा आहे. अगे पण ही रानादाची सिक्रेट गोष्ट आहे. ते कुणाला कळू देत नाही. आता सांगशील विंगशील बाहेर जाऊन. नाही नाही, म्हणजे ही भानगड आहे तर. अगं रानादाच्या डोसक्यात नको ते शिरलंय. आजवर कुणी बी काढू शकलं नाही.
आता वहिनींनाच काय जमलं तर जमलं बघा. बघू की जमतंय का ते. बाकी काय बी म्हणा नंदुडे, पहिल्यांदा गायकवाड घराण्याची सून वाटायला लागली. नाही म्हणजे तुला बी या घरची काळजी आहे म्हणा. आता काय सांगायचं सूरज तुला, आम्ही सोडून दुसऱ्या कुणाला बी एवढी काळजी नाही बघ या घराची. अगं चांगलं आहे की मग. लहानपणचा यो डॅशिंग पण आता काय कुठं जत्रेला फिरायला गेलाय काय? नाही साधं तोंड वर करून बोलत बी नाहीस तू. झोप 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 तू. आमसनी लई कटाळा आलाय बघ समद्यांची काळजी करून करून. झोप. आम्ही असताना त्या मास्तरडीला काय ढेकळं बी जमू देणार नाही. त्या अडाण्याच्या डोसक्याचे शिरलंय ते तसंच राहायला पाहिजे. हा फोटो बघ. ह्या फोटोतला हा मुलगा कोण आहे? कोणालाही वाटेल ना हे गोबरे गोबरे गाल ओढावेसे. एखाद्याने घेतला गालगुच्चा तर एवढं काय होतंय? मला 2 का? तुमचे गालगुच्चे घेतले ना मी. मग एक ह्या गालासाठी आणि एक ह्या गालासाठी. अहो सांगा की, तुम्हाला काय कळलंय? अहो सांगा की, तुम्हाला काय कळलंय? काही आहे का असं जे मला कळालं नाहीये? हे बघा, उगा कोड्यात बोलू नका सांगा की. काय सांगू? अहो मी आल्यापासून बघतोय तुमच्यात लई बदल झालाय. माझ्याबद्दल नक्की तुम्हाला काहीतरी कळलंय, नाहीतरी एका दिवसात असा बदल होणार नाही. कसला बदल? हेच की, ते शिकणं पाटी पेन्सिलचं नाव बी घेतलं नाही तुम्ही. आता तुम्हाला शिकायचंच नाहीये म्हणल्यावर मी तरी काय करणार? होय काय? अहो पण असं सहजासहजी तुम्ही पिच्चा सोडणारातलं नाही ऐसा. अहो सांगा की काय कळलंय? परत तेच. तुम्हाला काय विचारायचं हेच मला समजत नाही. जे काही विचारायचं ते सरळ सरळ विचारा ना. लहानपणी समजून माझे गाल वडायचे हे तुम्हाला कसं कळलं? माझी आई लाडू देताना नेहमी म्हणायची, एक लाडू या गालासाठी तर दुसरा त्या गालासाठी. तुम्ही बी मगाशी असंच केलं आणि असंच म्हणलात. अहो ही गोष्ट कुणाला बी माहित नाही, मग तुम्हाला कसं कळलं? आधी मला सांगा, आपलं काय ठरलं होतं? आपण एकमेकांपासून काही लपवणार नाही. मग ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली? आणि समजा जरी मला कळलं असेल तरी नाराज कशाला होताय? अहो नाराज नाही, पण काय? पण काय नाही. काही गोष्टी या न सांगण्यासारख्या असतात हे खरंय, पण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं ना की मनावरचं ओझं हलकं होतं असं म्हणतात. तुमचं मन मोकळं होणार असेल तर सांगा मला. आपण एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही असं ठरवलं होतं, पण मी तुम्ही सांगा असा हट्ट नाही धरणार. तुम्हाला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा सांगा. पण एक सांगते,
कुठल्याही आईला तिच्या मुलामुळे कधीच त्रास होत नाही. जीव जाणं तर दूरची गोष्ट आहे. माझं कुशीत झोपायचंय. जाऊ दे मला आईकडे. मनात जे असेल ते सांगा. मन मोकळं करा. अहो, माझ्याजवळ बोलायला काहीच हरकत नाही, कारण मी तुमचे आणि तुम्ही माझे आहात, हो ना? बोला. तुम्हाला काय माहित नाही म्हणून तुम्ही म्हणताय असं. मी चूक केली म्हणून माझी आई सोडून गेली. समधी चूक माझीच आहे. हे आधी मनातून बाहेर काढून टाका. तुमची काही चूक नाही. जे झालं ते तुमच्या हातात नव्हतं, आणि आता हे फार पूर्वीच आहे. आता यातून बाहेर पडा बरं. मला कधीच बाहेर पडता येणार नाही. येईल, येईल. मी आहे ना तुमच्या सोबत. माझ्याकडे बघा, बघा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला यातून बाहेर पडायचंय. मी तुम्हाला मदत करेन. तुम्ही कशाला उगाच ताप करून घेताय? ताप कसला? माझं काम येते. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही माझे आहात आणि मी तुमची. राणा, आहे. मी पुण्यांदा परीक्षा देतो, मनापासून अभ्यास करतो, पण तुम्हाला सोडून जाऊ नकोस ग. एकदा चूक झाली माझ्याकडनं, परत नाही चुकणार. आहे, अगं खरंच सांगेलय मी. तू म्हणशील तसं समज करतो. तुम्हाला सोडून जाऊ नकोस ग. मला तू पाहिजे. आहे, मी म्हणलं ना, तू म्हणशील तसं समज करतो. मला सोडून जाऊ नकोस ग. अगं शिकतो म्हणलं ना तुला. या रानाला तुझी गरज आहे ग. आहे, काय झालं? हा, केवढा घाम आलाय. स्वप्न पडलं का? कोण आलं होतं स्वप्नात? आई? माझ्यामुळेच आई गेली नक्की आहे. हो, आता बी तेच झालं. तिचा राग येऊ माझ्यावर. तुम्ही कालचं सगळं मनातनं काढून टाका बरं. आज नवीन दिवस उगवलाय. नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया. एवढं सोपं नाही. सारखं आईच यायला लागले डोळ्यासमोर. आता एक सांगितलं होतं ते बी जमलं नाही मला.
तिचा अजून राग गेला नाही माझ्यावरचा. तुम्ही आधी हे मनातनं काढून टाका बरं. तुम्ही जोवर मला तुमच्या मनातलं काही सांगणार नाही ना तोवर तुम्हाला हे असंच वाटत राहणार. आपण एकमेकांना सगळं सांगतो हो ना, मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला सांगा सगळं. मी खरंच तुमची मदत करीन. काय झालं? असं गप्प बसून कसं चालेल? मी तुमची मैत्रीण आहे आणि बायको सुद्धा. माझा एवढाही हक्क नाहीये का? सांगा ना. माझी आई लई चांगली होती. तिच्या बिगर मला अजिबात गमायचं नाही. लई जीव होता माझ्यावर. पण जास्त दिवस नाही राहिले हो माझ्या बरोबर. ती जे सांगायची ते समजा ऐकायचो मी. होय, हा, फक्त तेवढं शाळेचं सोडलं तर. तिची एखादी गोष्ट पटत नसली तरी ऐकायचो मी. लाखात एक होती ती. राणा, अरे असं करू नये. लोक येडा म्हणतील तुला. म्हणू दे. तू म्हणत नाहीस नव, मग झालं. अरे पण शाळेत जायला काय होते तुला? मला नाही जाऊ वाटत. काय बी शिक्की होतात तिथं. चंद्राची माहिती घेऊन मी काय करू? शेतात ऊस कसं लावायचं विचारलं तर सांगत नाही गुरुजी. मोठपणी कळलंच की तुला आपलं आपण. आता शाळेत जे शिकवतायत ते शिकायचं. नाही, शाळेत बाराखडी पाडं नाचायला लागतात माझ्या समोर. मला ते येत बी नाही आणि शिकायचं बी नाही. तू असा हटवादीपणा करायला लागलास ना तर मी बोलायचे नाही हं तुझ्या संगत. मग जा तुझ्या शेतात. असं करू नकोस. मी ऐकतो तुझं. आता कसं? आता अभ्यास करायचं आणि परीक्षा पास व्हायची. मी दुसऱ्या पोराचं बघू लिहू काय पेपर? अजिबात नाही, आपल्याला पास होण्याची मतलब. अजिबात नाही. तू तसं केलंस ना तर मी लई लांब निघून जाईन हं. आणि परत तुझी माझी कधी गाठ बी पडायची नाही. असं करू नकोस गायडे. पास होणार ना ग? तू पास झालास की मी बरी बी होईन आणि मग तुला माझ्या मांडीवर झोपू बी देईन. चालतंय की. अरे ह्या वयात असले धंदे. तू तसं केलंस ना तर मी लई लांब निघून जाईन हं. आणि परत तुझी माझी कधी गाठ बी पडायची नाही. राणा, तुझी आई गायडे, मला चुकलं. मी परत असं नाही करणार. लहानपणी माझ्याकडनं चूक झाली म्हणून तू मला सोडून गेलीस. तेव्हा जर मला नीट कळलं असतं तर मी चूक केलीच नसती. आयडे, मी चूक सुधारतो. तू यायला पाहिजे. येशील का ग?